Hi friends, we see unit first, name it as integers. Okay, let's see introduction parts. The set of integers is denoted by script Z and they are dot 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 -3, -2, -1, 0, 1, 2, 3 and so on. Okay, this dot dot means these numbers are infinitely many. Okay, here is infinitely many positive numbers and here there are infinitely many negative numbers. Okay, these numbers are called as positive numbers and these numbers are called as negative numbers. Okay, note that non-negative integers, okay, non-negative integers, these are the 0, 1, 2, 3 and so on. If we include 0 in the set of all positive numbers, we get non-negative integers. Similarly non-positive integers, if we include 0 in the set of all negative integers, if we include 0 in the set of all negative integers, then we get non-negative integers. Okay, also any two integer are always comparable. What it means, if we have any two integers, then we can always compare them. Okay, next, if a and b are any two integers, then either a is equal to b or a less than b or a greater than b. What it says, if a and b are any two integers, then either a is equal to b or a less than b or a greater than b. इसका मतलब क्या है? Okay, if a and b are any two integers, then either a is equal to b or a less than b or a greater than b. म्हणजे काय पहा, इथे आपल्याकडे सपोज जर दोन इंटिजर्स असतील a and b, आयदर दोन्ही इक्वल असतील किंवा a लेस दॅन b असेल किंवा a ग्रेटर दॅन b असेल. ओके, तिन्हीपैकी काय एक प्रॉपर्टी काय होणार आहे, सॅटिस्फाय होणार. ओके, नेक्स्ट वी सी दिस प्रॉपर्टी ऑफ इंटिजर्स इज कॉल्ड ऑर्डर प्रॉपर्टी. Okay, this property of integer is called order property, which help us arranging a given set of integers in the increasing order, decreasing order or as per the requirement. ही जी काय आपली ऑर्डर प्रॉपर्टी आहे आता आपण पाहिलेली, ही ऑर्डर प्रॉपर्टी आपल्याला कसं मदत करते पहा या ठिकाणी. ओके, जर आपल्याकडे सेट ऑफ इंटिजर्स असतील तर त्या इंटिजरला इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये रिप्रेझेंट करण्यासाठी आपण ही प्रॉपर्टी यूज करू शकतो. ओके, then we see one definition. Okay, let S be any order set. An element L of S is said to be least element of S. पहा, इथं खूप महत्त्वाची डेफिनेशन आहे. कम्प्लीटली ह्या डेफिनेशनवर आपलं पुढचे 1-2 लेक्चर्स डिपेंड असणार आहेत. ओके, लेट S be any order set. An element L of S is said to be least element of S if L belongs to S. म्हणजे काय असला पाहिजे, हा जो तुमचा एल असणार आहे तो एस मध्ये असला पाहिजे. बरोबर आहे, हा जो तुमचा एल असणार आहे तो एल एस मध्ये असला पाहिजे. सेकंड कंडिशन काय सांगतो बघा, एल इज लेस दॅन इक्वल टू एक्स फॉर ऑल एक्स इन एस. ओके, जर तुमचा भेटणारा जो काही एल आहे, हा एल ह्या दोन कंडिशन जर सॅटिस्फाय केलं तर तुमचा एल काय होणार आहे, एल इज द लिस्ट एलिमेंट ऑफ दिस एस. ओके, देन वी नेक्स्ट नोट दॅट द लिस्ट एलिमेंट इज युनिक. हा जो तुमचा लिस्ट एलिमेंट भेटणार आहे हा एल काय असणार आहे, कुठल्याही एका सेटसाठी युनिक असणार आहे. ठीक आहे, एल हा एका सेटसाठी 2 एल आपल्याला भेटणार नाही. जर तसे 2 एल भेटणार आपण कुठेतरी चुकलेलं आहे असं त्याचा अर्थ. ओके, ठीक आहे. नेक्स्ट आपण एक एक्झाम्पल बघूया सिम्पल. कन्सिडर एस इज इक्वल टू ओपन इंटरवल 0 to 1 विच इन्क्लूड्स ऑल द रिअल नंबर्स एक्स सच दॅट 0 इज लेस दॅन एक्स, एक्स इज लेस दॅन 1. म्हणजे काय होणार, सेट एस कसा घेतलेला बघा, इथं मी रिप्रेझेंट केलेला आहे. हा जर तुमचा रिअल लाईन असेल तर इथं 0 आणि इथं 1 असेल तर तुमचा हा सेट कसा एस, ह्यातले सगळे एलिमेंट्स असणार आहेत, ऑल द एलिमेंट्स इन बिटवीन 0 and 1. ओके, 0 डज नॉट बिलॉंग्स टू दिस सेट बिकॉज दिस इज ओपन इंटरवल. इफ दिस इज क्लोज देन 0 बिलॉंग्स टू दिस सेट अँड हिअर 1 ऑल्सो डज नॉट बिलॉंग्स टू दिस सेट. म्हणजे काय सांगितलं मी, 0 पण ह्या एसमध्ये नाही आणि 1 पण ह्या एसमध्ये नाही आहे. पण ह्या दोघांच्या मध्ये इन बिटवीन जेवढे सगळे जे काही नंबर असणार आहेत ह्या लाईनवरती, ते सगळे नंबर्स कुठे असणार, तुमच्या एसमध्ये असणार आहेत. ओके, हिअर 0 सॅटिस्फाय द कंडिशन 2
बघा म्हणजे काय सांगतो आपण, हिअर 0 सॅटिस्फाईज द कंडिशन 2 बट 0 डज नॉट बिलॉंग्स टू यस. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं हा 0 यसमध्ये नाही आहे, ठीक आहे. त्यानंतर 0 सॅटिस्फाईज कंडिशन 2 म्हणजे काय बघा, एल इज लेस दॅन, सपोज हा जर 0 तुमचा लिस्ट एलिमेंट असेल तर तो असा व्हायला पाहिजे, बरोबर. मग 0 पेक्षा बाकी सगळे या सेटमधले एलिमेंट काय आहेत, मोठे आहेत, बरोबर. तेच सांगतं ना ही कंडिशन, एल इज लेस दॅन इक्वल टू एक्स फॉर ऑल एक्स इन एस. देअर इज 0 इज लेस दॅन इक्वल टू एक्स फॉर ऑल एक्स इन एस. ओके. बट 0 कॅनॉट बी लिस्ट एलिमेंट, कारण काय, पहिली कंडिशन काय सांगतो, तुमचा जो काय तुमचा लिस्ट एलिमेंट होणार आहे तो त्या सेटमध्ये पाहिजे. इथं सेटमध्ये आहे का तुमचा, नाही. त्यामुळं 0 इज डज नॉट बिलॉंग्स टू सेट, हेन्स यस कॅन नॉट बी अ लिस्ट एलिमेंट ऑफ दिस सेट. Okay, next friends we see some simple example, another one. Okay, let s is equal to 1 2 3 4 5. Observe here, this one satisfies both the condition of definition of list element. List element ची कंडिशन आताच आपण बघितलेलं आहे. पहिली कंडिशन काय सांगतो पहिली कंडिशन सांगतो तुमचं काय असतो, दिस एल बिलॉंग्स टू एस. आणि सेकंड कंडिशन काय सांगतो, दिस एल इज लेस दॅन इक्वल टू एक्स फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू एस. हा जो तुमचा काय झाला, हा लिस्ट एलिमेंटची डेफिनेशन. ओके, बघा इथे हे डेफिनेशन इथे सॅटिस्फाय होते का, दिस वन सॅटिस्फाईज बोथ द कंडिशन ऑफ डेफिनेशन ऑफ लिस्ट एलिमेंट. बघा हा 1 ह्या सेटमध्ये आहे. ओके, ठीक आहे, पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाला. त्यानंतर 1 इज लेस दॅन इक्वल टू एक्स. बघा ह्या सेटमधलं तुम्ही कुठलाही जर एलिमेंट घेतला, इफ यू टेक एनी एलिमेंट फ्रॉम दिस सेट, 1 इज लेस दॅन इक्वल टू ऑल द एलिमेंट्स. ओके, 1 is less than equal to all the elements of this set, hence this one is the least element of this set. Okay, next we see one important property, that is well ordering property of natural number. ठीक है, बघा काय सांगतो well ordering property of natural number, every non empty subset of natural number. This is notation for natural number. What are the natural numbers? इथे लक्ष द्या, natural numbers are 1 2 3 4 up to so on. Okay, these all are the natural numbers. Sometimes it can be said that this is a पॉझिटिव्ह इंटिजर. सगळे पॉझिटिव्ह इंटिजर इथं आपल्याला ॲड केला तो तुमचा काय भेटतो, नॅचरल नंबरचा सेट. बघा काय सांगतो ही प्रॉपर्टी, एव्हरी नॉन एम्प्टी सबसेट ऑफ नॅचरल नंबर एन हॅज द लिस्ट एलिमेंट. म्हणजे काय, जर तुम्ही ह्या नॅचरल नंबरचा कुठलाही एक जर सबसेट घेतला तो काय असला पाहिजे, नॉन एम्प्टी. नॉन एम्प्टी म्हणजे काय, त्या सेटमध्ये एक तर एलिमेंट असला पाहिजे. जर नॉन एम्प्टी सबसेट घेतला तर तो काय होणार आहे, त्या सबसेटला लिस्ट एलिमेंट असणार आहे. केअरफुली लक्ष द्या, काय सांगतो, खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. एव्हरी नॉन एम्प्टी सबसेट ऑफ नॅचरल नंबर हॅज द लिस्ट एलिमेंट. ओके, दॅट इज कसं सांगता येईल बघा, गिवन एनी नॉन एम्प्टी सबसेट एस ऑफ एन, देअर एक्झिस्ट अ पॉझिटिव्ह इंटिजर स्मॉल एल सच दॅट दीज टू कंडिशन्स ऑफ लिस्ट एलिमेंट कॅन बी सॅटिस्फाईड. ओके, म्हणजे काय, जर तुम्ही कुठलाही एक नॉन एम्प्टी सबसेट घेतला एस ऑफ एन, देअर एक्झिस्ट अ पॉझिटिव्ह इंटिजर, this L satisfies these both two conditions. Okay, which is called as well ordering principle of natural number. ठीक आहे. ओके, नेक्स्ट पहा काय सांगतो, एक इम्पॉर्टंट नोट आहे. काय सांगतो हा नोट, दिस प्रिन्सिपल कॅन बी एक्सटेंडेड टू सेट ऑफ ऑल नॉन निगेटिव्ह इंटिजर्स. म्हणजे काय बघा, इथं ही डेफिनेशन आपण, हा जो प्रिन्सिपल आपण कुठे डिफाईन केलं, सेट ऑफ ऑल नॅचरल नंबरवरती. पण तीच डेफिनेशन म्हणा किंवा एक प्रॉपर्टी म्हणा, ती प्रॉपर्टी आपण नॉन निगेटिव्ह इंटिजरसाठी सुद्धा डिफाईन करू शकतो. म्हणजे कसं, नॉन निगेटिव्ह इंटिजरसाठी कसं डिफाईन करू शकतो आपण, म्हणजे ह्या नॅचरल नंबरमध्ये आपण फक्त काय केलेलं आहे, 0 ॲड केलेलं आहे. म्हणजे काय, दिस वेल ऑर्डरिंग प्रॉपर्टी किंवा वेल ऑर्डरिंग प्रिन्सिपल ऑफ नॅचरल नंबर ऑल्सो होल्ड्स फॉर नॉन निगेटिव्ह इंटिजर्स. ओके, देन we see friends one simple preposition. Okay, 1 is the least element of natural number n. म्हणजे काय पहा, जस्ट मिनिट. ओके, व्यवस्थित ॲडजस्ट करतोय मी. ओके, दिस 1 इज द लिस्ट एलिमेंट ऑफ नॅचरल नंबर. बघा आपल्याला काय करायचं आहे, जो काय तुमचा नॅचरल नंबरचा सेट आहे, आताच आपण इथं पाहिलेलं होतं, नॅचरल नंबर कुठले 1 2 3 अप टू अँड सो ऑन, त्या नॅचरल नंबरचा 1 हा तुमचा काय लिस्ट एलिमेंट आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. आपण आत्ताच इथं पाहिलं होतं, ऑब्झर्व केलेलं आहे तुम्ही पाहायचं, हा जो तुमचा 1 आहे तो लिस्ट आहे. आपल्याला इथं वरून पण सांगते 1 पेक्षा लहान कुठले खाली एलिमेंट आहेत का, नाही. 1 ह्या सेटमध्ये आहे आणि त्यानंतर बाकी सगळे एलिमेंटपेक्षा हा काय लहान आहे, त्यामुळे 1 हा लिस्ट होतो. पण ते ॲक्च्युली आपल्याला काय करायचं आहे, आता प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. ओके, जस्ट अ सेकंड. ओके,
बघा काय करता येईल प्रिपोजिशन, वन इज द लिस्ट एलिमेंट ऑफ नॅचरल नंबर. प्रूफमध्ये बघा, इट इज इक्वेलंट टू प्रूव्ह दॅट देर इज नो इंटिजर बिटवीन 0 अँड 1. बघा आपल्याला जर 1 हा लिस्ट एलिमेंट दाखवायचा असेल तर हा सपोज तुमचा इथं जर 0 असेल, ओके, हा जर 1 असेल, हा 1 तुमचा नॅचरल नंबर आहे, तुम्हाला माहीत आहे. 1ला मला लिस्ट दाखवायचं आहे, पण मी काय दाखवणार आहे, ह्या 0 आणि 1 दोघांच्या मध्ये एकही इंटिजर नाही. ओके, मी काय सांगतो केअरफुली लक्ष द्या. 0 आणि 1 मध्ये एकही इंटिजर नाही असं जर दाखवलं तर काय होणार आहे, हा जो तुमचा 1 आहे इकडे इंटिजर इथूनच स्टार्ट होणार आहे ना. ओके, हा इंटिजर इथून स्टार्ट झाल्यामुळं तुमचा 1 काय होणार आहे, लिस्ट एलिमेंट होणार आहे. ठीक आहे, बघा काय सांगितलं आपण ग्रुपमध्ये, इट इज इक्विव्हॅलंट टू प्रूव्ह दॅट देर इज नो इंटिजर बिटवीन 0 अँड 1. ओके, देर इज नो इंटिजर बिटवीन 0 अँड 1. वी प्रूव्ह बाय कॉन्ट्रडिक्शन. आपल्याला काय करायचं आहे बघा, या ग्रुपमध्ये आपल्याला असं प्रूव्ह करायचं आहे की 0 आणि 1 मध्ये एकही इंटिजर नाही. दॅट इज देर इज नो इंटिजर बिटवीन 0 अँड 1. ओके, आपण हा जो प्रूफ आहे तो कॉन्ट्रडिक्शन मेथडनं प्रूव्ह करणार. लेट इट पॉसिबल देर इज ॲटलिस्ट 1 इंटिजर बिटवीन 0 अँड 1. म्हणजे आपण काय अजून केलं आहे बघा, ह्या 0 आणि 1 मध्ये एक इंटिजर आहे असं अजून केलं आहे. ओके, मग कन्सिडर कसं एक सेट तयार केलेला आहे. देअरफॉर वी कन्स्ट्रक्ट वन सेट. द सेट एस इज इक्वल टू ऑल एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर सच दॅट द 0 इज लेस दॅन इक्वल टू एक्स, एक्स इज लेस दॅन 1 इज नॉन एम्प्टी सेट. ओके, कसं सांगता येईल बघा, हे आपण सेट असा घेतला 0 आणि 1 ह्या दोघांच्या मध्ये असलेले, 0 आणि 1 ह्या दोघांच्या मध्ये असलेले सगळे नॅचरल नंबर मी इथं घेतलेले आहे. नॉन एम्प्टी कशामुळे झालं, आता इथं काय अजून केलेलं आहे बघा, 0 आणि 1 मध्ये एक इंटिजर आहे असं अजून केलं आहे, तो इंटिजर इथं येईल ना, त्यामुळे तो काय झाला तुमचा यस नॉन एम्प्टी आहे. हे लक्षात घ्या, यस नॉन एम्प्टी आहे हे तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे. ओके, सिन्स यस इज नॉन एम्प्टी सबसेट ऑफ नॅचरल नंबर, सगळे नॅचरल नंबर घेतलेले आहेत, इथं लक्ष द्या केअरफुली, सगळे आपण कुठले घेतलेले आहेत, नॅचरल नंबर. ओके, सिन्स दिस यस इज नॉन एम्प्टी सबसेट ऑफ एन, आता आपण वरती पाहिलेला वेल ऑर्डरिंग प्रॉपर्टी, सिन्स एस इज नॉन एम्प्टी सबसेट ऑफ एन बाय वेल ऑर्डरिंग प्रिन्सिपल, एस हॅज द लिस्ट एलिमेंट. आपण त्या लिस्ट एलिमेंटला काय नाव दिलेलं आहे, स्मॉल एल असं नाव दिलं. इथंपर्यंत समजलं, खूप म्हणजे खूप सिम्पल ग्रुप आहे, फक्त केअरफुली लक्ष द्या. जस्ट 1 मिनिट पेज ॲडजस्ट करतोय. ओके, नेक्स्ट या ठिकाणी पहा काय झालं तुमचा, स्मॉल एल इज द लिस्ट एलिमेंट. ओके, ॲज दिस एल बिलॉंग्स टू एस, एसमध्ये का गेला तो, लिस्ट एलिमेंट असल्यामुळे. ठीक आहे, दिस स्मॉल एल बिलॉंग्स टू एस अँड 0 इज लेस दॅन एल, एल इज लेस दॅन 1, दिस इज ऑब्वियस कंडिशन. मग काय होणार आहे, ह्या जर कंडिशनला आपण 0 मल्टिप्लाय केला तर काय होणार आहे, सॉरी एलनं जर मल्टिप्लाय केलं तर आपण काय होणार आहे, 0 इंटू एल इज 0, एल इंटू एल एल स्क्वेअर, दिस इज 1 इंटू दिस एल इज एल. ओके, ओके, दिस एल आणि हा जो तुमचा एल इज लेस दॅन कंडिशन हा इथं ॲड केलेला आहे, म्हणून इथं ब्रॅकेटमध्ये आपण लिहिलेलं पण आहे एल इज लेस दॅन 1. देअरफॉर मग काय होणार आहे बघा, दिस इम्प्लाइज एल स्क्वेअर इज पॉझिटिव्ह इंटिजर बिटवीन 0 अँड 1. हा जो तुमचा एल स्क्वेअर बघा, एल स्क्वेअर इज पॉझिटिव्ह इंटिजर बिटवीन 0 अँड, कारण का तुमचं एल काय आहे, इंटिजर आहे. ठीक आहे, मग एल इंटिजर असल्यामुळे एल स्क्वेअर पण काय असणार आहे, इंटिजर असणार आहे. बट इट इज लेस दॅन द लिस्ट एलिमेंट एल विच इज कॉन्ट्रडिक्शन. बघा काय झालं आपल्याला, एल स्क्वेअर हा पॉझिटिव्ह इंटिजर आहे आणि तो एलपेक्षा लहान आहे, पण एल तुमचं काय होतं आत्ता सांगितलं आपण, लिस्ट एलिमेंट. मग लिस्ट एलिमेंटपेक्षा कुठला एलिमेंट लहान असणार आहे का, नाही, त्यामुळे तो काय झाला तुमचा कॉन्ट्रडिक्शन आलेला. देअरफॉर आवर अजम्पशन इज रॉंग. आपण काय अजून केलं होतं, 0 आणि 1 मध्ये इंटिजर आहे असं अजून केलं होतं, ते अजम्पशन आपलं काय आहे, रॉंग आहे. वी हॅव अ रॉंग अजम्पशन. देअरफॉर देर इज नो इंटिजर बिटवीन 0 अँड 1. देअरफॉर दिस 1 इज द लिस्ट एलिमेंट ऑफ दिस नॅचरल नंबर. ओके, एकदम सिम्पल प्रूफ आहे फ्रेंड्स, लक्ष द्या. त्यानंतर नेक्स्ट एक सिम्पल प्रॉपर्टी आहे तुमच्या लक्ष द्या इकडे, आर्चिमिडियन प्रॉपर्टी. इफ ए अँड बी आर एनी पॉझिटिव्ह इंटिजर्स then there exists a positive integer small n such that this n into a greater than or equal to b. एकदम सिम्पलेस्ट प्रूफ आहे, फक्त सॉरी सिम्पलेस्ट स्टेटमेंट आहे फक्त. हा स्टेटमेंट केअरफुली लक्षात घ्या. आपल्याकडे हा स्टेटमेंट काय सांगतो बघा, आपल्याकडे काय आहे, ए अँड बी दोन काय आहेत, इंटिजर्स, सॉरी पॉझिटिव्ह इंटिजर्स. आपल्याकडे दोन जर पॉझिटिव्ह इंटिजर्स असतील तर त्याच्या करस्पॉन्डिंग असा एक तुमचा नॅचरल नंबर स्मॉल एन भेटणार आहे. ओके, सच दॅट काय होणार आहे, दिस एनला तुम्ही जर एन मल्टिप्लाय केलं तर तो काय होणार आहे, ही कंडिशन सॅटिस्फाय. ठीक आहे, एकदम सिम्पल आहे. लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला एवढं जरी तुम्ही हा बॉक्स लक्षात ठेवला तरी पण सफिशियंट आहे. ठीक आहे, जास्त काही टेन्शन घेण्याचं कारण नाही. बघा आपल्याकडे दोन ए आणि बी पॉझिटिव्ह इंटिजर असतील तर त्याच्या करस्पॉन्डिंग एक स्मॉल एन असा भेटणार आहे, कुठे, नॅचरल नंबर, सच दॅट दिस एन इंटू ए ग्रेटर दॅन इक्वल टू बी. Okay, this is simple one. Next,
आपण काय करणार आहे, प्रिन्सिपल ऑफ फायनाईट इंडक्शन, काही प्रिन्सिपल्स आहेत जे की इम्पॉर्टंट आहेत, फक्त त्याचे स्टेटमेंट्स आहेत आपल्याकडे, ते स्टेटमेंट बघूया. फर्स्ट आहे इंडक्शन थेरम. व्हॉट इज, खूप जणांना इंडक्शन थेरम आय थिंक माहीत पण असेल. व्हॉट इट सेज, लेट एस बी एस सबसेट ऑफ नॅचरल, आपण सगळं काम जे काही चालू आहे आपलं काय नॅचरल नंबरवरती चालवलं आहे. लेट एस बी एस सबसेट ऑफ नॅचरल नंबर इफ दिस फर्स्ट कंडिशन काय सांगतो, 1 बिलॉंग्स टू एस, 1 काय असला पाहिजे, एसमध्ये असला पाहिजे. अँड सेकंड कंडिशन, फॉर एनी पॉझिटिव्ह इंटिजर स्मॉल एम, ओके, m+1 जर एसमध्ये असेल, जर काय सांगतो बाबा, एक खूप म्हणजे सिम्पल आहे, लक्ष द्या इकडे. जर आपल्याकडे एक सेट असेल, त्या सेटमधला एलिमेंट m त्यात असेल आणि m+1 पण त्यात असेल, लक्षात येते काय सांगतो मी, सेटमध्ये m पण असला पाहिजे आणि m+1 पण असला पाहिजे, असं असेल तर तुमचं s इक्वल टू काय होतो, नॅचरल नंबरचा सेट. ठीक आहे, एकदम सिम्पल आहे. नेक्स्ट घ्या, फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ, नेक्स्ट आहे तुमचा फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ फायनाईट इंडक्शन. लेट पी ऑफ एन बी ए स्टेटमेंट असोसिएटेड विथ इच पॉझिटिव्ह इंटिजर स्मॉल एम. ओके, काय सांगतो आपल्याकडं, पी ऑफ एन हा एक स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट आहे म्हणजे काय, हा जो तुम्ही एन जसं बदलेल तसं तुमचा स्टेटमेंट चेंज होणार. ओके, मग इफ फर्स्ट कंडिशन काय सांगतो बघा, पी ऑफ एन इज ट्रू, पी ऑफ एन काय ट्रू असला पाहिजे, जो काय तुमचा स्टेटमेंट असणार आहे तो स्टेटमेंट काय असला पाहिजे, ट्रू असला पाहिजे. त्यानंतर फॉर एम बिलॉंग्स टू एम, पी ऑफ एम इज ट्रू, हे पण तुमच्याकडे अवेलेबल असणार आहे. जर असं असेल तर पी ऑफ m+1 इज ऑल्सो ट्रू. ओके, हे आपण काय करणार आहे, अज्युम करणार आहे. बघा काय करणार आहे, सेकंड कंडिशन असेल, देन पी ऑफ एन इज ट्रू फॉर ऑल एन. एकदम सिम्पलेस्ट वेमध्ये सांगतो, लक्षात घ्या. पी ऑफ एन तुमच्याकडे एक स्टेटमेंट असेल तर फर्स्ट कंडिशन काय चेक करणार तुम्ही, पी ऑफ एन इज ट्रू आहे का बघणार. त्यानंतर पी ऑफ एम इज ट्रू आहे असं अज्युम करणार आणि पी ऑफ m+1 हे ट्रू आहे असं प्रूव्ह करणार. लक्षात आलं. जर एवढं झालं तर तुमचा पी ऑफ एन इज ट्रू फॉर ऑल नॅचरल नंबर. ओके, सिम्पलेस्ट वेमध्ये सांगतोय. ठीक आहे, एकदम हा जो तुमचा इंडक्शनचा प्रिन्सिपल आहे, आपण खूप ठिकाणी स्टेटमेंट्स प्रूव्ह करताना किंवा थेरम्स प्रूव्ह करताना यूज करणार आहे. लक्ष द्या, पी ऑफ एन जर तुमचा स्टेटमेंट असेल तर आपण काय करणार, पी ऑफ 1 आधी चेक करणार. ओके, वी चेक पी ऑफ 1, नेक्स्ट वी चेक पी ऑफ एम इज ट्रू ऑर नॉट, and we prove p of m+1 is true, then p of m is true for all natural number. ठीक आहे, एक सिमिलर याचं स्टेटमेंट आहे, सेकंड प्रिन्सिपल ऑफ फायनाईट इंडक्शन, तो तुम्ही रीड करून घ्या, म्हणजे सिम्पल आहे, तो लक्षात येईल. ओके, आणि ह्याचा यूज आपण करणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा, एक रिझल्ट आहे, एकदम सिम्पल वेमध्ये सांगतो. प्रूव्ह बाय प्रिन्सिपल ऑफ फायनाईट, आत्ता जो आपण प्रिन्सिपल ऑफ फायनाईट इंडक्शन बघितलेला आहे त्याचा यूज करून बघायचा आहे. प्रूव्ह बाय प्रिन्सिपल ऑफ फायनाईट इंडक्शन दॅट NCR, हा जो तुमचा NCR आहे ह्याला तुम्ही पाहिला असेल असं मी अज्युम करतो या ठिकाणी. ओके, NCR आपण स्टॅटिस्टिकमध्ये पण खूप वेळा बघितलेला आहे. ओके, इज एन इंटिजर फॉर ऑल नॅचरल नंबर, म्हणजे काय करायचं आहे, हा जो तुमचा NCR आहे तो इंटिजर आहे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग बघा, जसं तुम्ही n चेंज करणार आहे तसा हा चेंज होणार आहे. म्हणजे काय होणार, दिस इज अ स्टेटमेंट फॉर ऑल n. बघा प्रूफमध्ये काय, नोट दॅट फॉर अ गिवन पॉझिटिव्ह इंटिजर NCR, बघा आपण सिम्पली पहिले NCRची डेफिनेशन पाहूया. NCR इज डिफाईन्ड फॉर ऑल नॉन नेगेटिव्ह इंटिजर आर ॲज फॉलोज. दिस NCR इज इक्वल टू ऑल यू नो n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल इंटू n मायनस r फॅक्टोरियल when this 0 is less than equal to r is less than equal to n. बघा इथे एक खूप महत्त्वाची कंडिशन आहे. हा जो तुमचा r आहे बघा, सेकंड कंडिशनमध्ये ह्याची व्हॅल्यू ऑलवेज 0 असते. का तर ज्यावेळी हा जो तुमचा r आहे तो n पेक्षा जर मोठा झाला, इफ दिस r बिगर दॅन n देन वी गेट दिस NCR ऑलवेज 0. r जर लेस दॅन n असेल किंवा 0 पेक्षा मोठा असेल तर तो कंडिशन कुठे ह्या डेफिनेशननुसार करणार आपण. जर r पॉझिटिव्ह r इज बिगर दॅन n देन दिस इज ऑलवेज 0. बघा आपण स्टेटमेंट कसं करणार आहे, प्रूफ कसं करणार आहे या ठिकाणी लक्ष द्या. फर्स्ट लेट पी ऑफ एन बी ए स्टेटमेंट काय असणार आहे तुमचा, NCR इज इंटिजर फॉर n बिलॉंगिंग टू n. हा जो तुमचा NCR आहे तो इंटिजर आहे, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. फर्स्ट केस आपण बघा आत्ता सांगितलं, तो इंडक्शन अजून करा. आपण काय करतो, तो इंडक्शनमध्ये पी ऑफ 1 आहे, चेक करणार, पी ऑफ 1 इज ट्रू ऑर नॉट. ओके, बघा फर्स्ट कंडिशन n इज इक्वल टू 1 साठी काय करणार आपण, दिस n इज इक्वल टू 1, दिस बिकम्स 1CR. ओके, इज इंटिजर ऑर नॉट. बघा NCR इज इक्वल टू 0ला बघा इथं काय पॉसिबिलिटी, जे एकदा r 0 असेल किंवा 1 असेल किंवा त्याच्यापेक्षा मोठा असेल. आपण 0 आणि 1ची केस एका साईडला करूया आणि त्याच्यापेक्षा मोठं दुसरी केस. सपोज r जर 0 ठेवला मी आणि 1 ठेवला, याचा आन्सर काय येतो 1 येतो.
इफ दिस आर इज इक्वल टू 0 or 1. इफ आर बिगर दॅन 1, आत्ताच मी इथं तुम्हाला वरतीच सांगितलं होतं डेफिनेशनमध्ये, पहा लक्षात इकडे, दिस आर जर n पेक्षा मोठा झाला, सपोज मी जर हा जो आर आहे तुमचा तो 2 ठेवला, तर काय होणार आहे, दिस 2 इज बिगर दॅन 1, देअरफॉर काय होणार, दिस इज इक्वल टू 0 फॉर आर बिगर दॅन 1. ठीक आहे. इन एनी केस बघा, ह्या केसमध्ये आज काय झाला, हा इंटिजर आहे 1, त्यानंतर 0 पण इंटिजर आहे, म्हणजे n इक्वल टू 1 साठी हा तुमचा NCR काय झाला, इंटिजर झाला. ओके. इन एनी केस NCR इज इंटिजर व्हेन n इज इक्वल टू 1, देअरफॉर P ऑफ n इज व्हेरीफाईड. ओके. नेक्स्ट बघा काय आहे, लेट सेकंड पार्टमध्ये अजून काय करणार आपण, P ऑफ m इज ट्रू फॉर सम m बिलॉंगिंग टू n, म्हणजे काय होणार, दॅट इज MCR इज इंटिजर. आपण काय अजून केलं, MCR इज इंटिजर. आणि तर नेक्स्ट स्टेपमध्ये काय करणार आपण, नाव वी प्रूव्ह P ऑफ m प्लस 1 इज ऑल्सो ट्रू, म्हणजे दॅट इज काय प्रूव्ह करायला लागणार आपल्याला, m प्लस 1 CR इज ऑल्सो इंटिजर. बघा एक सिम्पल रिझल्ट आहे, तो जर तुम्हाला माहीत असेल तर आपला ग्रुप या ठिकाणी संपलेला आहे. ओके. ॲज दिस m प्लस 1 CR इज इक्वल टू MCR प्लस MCR मायनस 1. हा जो तुमचा MCR प्लस MCR मायनस 1 फ्रॉम 1. ओके. बघा काय 1 नुसार काय होतो, 1 स्टेटमेंट काय सांगतो बघा, दिस m प्लस 1 CR इज इंटिजर, म्हणजे काय होणार, MCR आणि MCR मायनस 1 बोथ आर द इंटिजर्स. हा पण तुमचा इंटिजर आहे, कुठून भेटला आपल्याला, इथून इथं अजून केला होता आपण, MCR इज इंटिजर. आणि सेकंडमध्ये MCR मायनस 1 सुद्धा हा तुमचा काय इंटिजर असणार, त्यामुळे दोघांचे ॲडिशन काय होणार, इंटिजर. देअरफॉर दिस m प्लस 1 CR इज ऑल्सो इंटिजर, हेन्स P ऑफ m प्लस 1 इज ट्रू. म्हणजेच काय झाला तुमचा, m प्लस 1 CR इज ऑल्सो इंटिजर. म्हणजे आपण इंडक्शन थेरमनुसार इंडक्शनच्या तिन्ही स्टेटमेंट आपण व्हॅलिड केलेलं आहे. देअरफॉर दिस MCR इज इंटिजर फॉर ऑल नॅचरल नंबर. ओके, दॅट इज दिस NCR इज इंटिजर फॉर ऑल नॅचरल नंबर n बिलॉंग्स टू, that is this NCR is integer for all natural number n belongs to n. Thank you friends. Thank you once again.